जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बॉम्बे हायकोर्ट भरती 2026च्या अंतर्गत आपण शिपाई या पदासाठी सराव प्रश्नसंच घेत आहोत. तर त्यामध्ये आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 3 येथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये ज्या प्रकारे प्रश्नपत्रिका विचारतात त्याच प्रकारची प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो आपण घेत आहोत. तर त्यापैकी 2 प्रश्नपत्रिका आपण याच्या आधी अपलोड केलेल्या आहेत. तर त्याची व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्या व्हिडिओची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, ध्वनी लहरीच्या वारंवारतेच्या SI एककाला कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ नाव देण्यात आले? ध्वनी लहरी ज्या असतात म्हणजे ज्या काही साऊंड वेव्ह असतात ध्वनी, तर या ध्वनी लहरीची जी काही वारंवारता असते म्हणजेच ध्वनी लहरीची जी काही फ्रिक्वेन्सी असते, त्या फ्रिक्वेन्सीची जे काही SI एकक आहे त्या SI एककाचं जे नाव आहे ते कोणत्या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ जे आहेत ते देण्यात आलेलं आहे. तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर अशाच प्रकारचे 4 ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला दिसेलच. तर बघा, याचं बरोबर उत्तर का असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. हेनरिक रुडॉल्फ हर्ट्स यांच्या नावावरूनच ध्वनी लहरीची जी वारंवारता असते म्हणजेच जी काही फ्रिक्वेन्सी असते विद्यार्थी मित्रांनो, त्या फ्रिक्वेन्सीचं जे काही युनिट आहे किंवा SI एकक आहे ते हर्ट्स हे आहे. तर त्याचं युनिट काय विद्यार्थी मित्रांनो? ते हर्ट्स आहे. म्हणून हेनरिक रुडॉल्फ हर्ट्स यांच्याच नावावरून जे विद्यार्थी मित्रांनो ते ध्वनी लहरीच्या वारंवारतेचे जे SI एकक आहे यांचं नाव देण्यात आले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणती राशी ही अदिश राशी आहे? तर बघा, अदिश राशी म्हणजेच काय? तर अदिश राशी म्हणजेच ज्या राशी मोजण्यासाठी फक्त आणि फक्त त्याच्या किमतीची गरज असते, त्याच्या मूल्यमापनाची गरज असते, त्याला कोणत्याही दिशेवर अवलंबून राहावं लागत नाही, त्या राशींना आपण अदिश राशी म्हणतो. आणि या उलट सदिश राशी जे असतात त्यांना दिशेची गरज असते, मॅग्निट्यूडच्या बरोबरच म्हणजेच त्याच्या मूल्याच्या व्यतिरिक्त त्याला दिशेचीसुद्धा गरज असते आणि त्या दिशेमुळे त्यांच्या परिमाणामध्ये किंवा त्याच्या मेजरमेंटमध्ये किंवा त्याच्या क्वांटिटीमध्ये काही बदल होत असेल तर त्या सर्व राशी सदिश असतात. तर यापैकी बघा, एक ऑप्शन जे आहे आपलं म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए, दाब, हे एक आपली अदिश राशी आहे, अदिश प्रकारची राशी आहेत. आणि इतर ज्या तीनही ज्या राशी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या सदिश राशी आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, सेरिकल्चर ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सेरिकल्चर ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच रेशीम शेती. रेशीम शेतीसाठी आपण सेरिकल्चर या संज्ञेचा वापर करतो. तर सेरिकल्चर ही संज्ञा आपण रेशीम शेतीसाठी वापरतो. त्यानंतर बघा, येथे मधुमक्षिका पालन दिलं आहे. मधुमक्षिका पालन याला आपण एपिकल्चर म्हणत असतो. त्याच्या व्यतिरिक्त बघा, मत्स्यशेतीला आपण पीसी कल्चर असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाला पेशीचे प्रथिन कारखाने म्हणजेच प्रोटीन फॅक्टरीज असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या पेशीच्या अंगकाला पेशीचे प्रथिन कारखाने म्हणजेच प्रोटीन फॅक्टरीज म्हणजेच जिथे प्रथिने तयार होत असतात, म्हणजेच जिथे प्रथिने तयार होतात त्यांनाच काय तर प्रोटीन फॅक्टरीज असे म्हणतात. तर खालीलपैकी कोणता जो घटक आहे तो पेशीचा प्रथिन कारखाना आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, रायबोझोम जे आहे, तर रायबोझोम्सलाच आपण काय तर पेशीचा प्रथिन कारखाना असं म्हणतो. कारण रायबोझोम्स या घटकामध्ये शरीरातील जे काही प्रथिने असतात ते प्रथिने तयार होतात, म्हणून याला रायबोझोमलाच पेशीचे प्रथिन कारखाना म्हटले जाते. त्यानंतर बघा, येथे क्रमांक 5, नवजात मुलीच्या पेशींमधील गुणसूत्राची जी रचना असते ते काय असते? बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, नवजात मुलीच्या पेशीमधील जे गुणसूत्र असतात त्या गुणसूत्राची जी रचना आहे ते काय असते? बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 44 गुणसूत्रे आणि 1-2 गुणसूत्र हे XX गुणसूत्र असतात. म्हणजेच अशा प्रकारे एकूण 46 गुणसूत्र जे असतात आणि गुणसूत्राच्या जोड्या ज्या असतात मानवी शरीरामध्ये ह्या एकूण 23 जोड्या असतात गुणसूत्राच्या आणि एकूण 46 गुणसूत्र असतात. त्यापैकी 44 जे गुणसूत्र असतात ते सर्वसामान्य गुणसूत्र असतात आणि त्यापैकी 2 गुणसूत्र जे असतात
ते गुणसूत्र लिंग निर्धारणासाठी असतात, ज्यामध्ये XX गुणसूत्र असेल तर त्या मुलीसाठी असतात आणि XY गुणसूत्र असेल तर त्या पुरुषासाठी असतात. तर बघा यामध्ये आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच 44 गुणसूत्र प्लस XX अशी 2 अशी 46 गुणसूत्र असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, कीटक कशाद्वारे शोषण करतात? बघा कीटक जे असतात ते कशाच्याद्वारे शोषण करतात? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच श्वसन छिद्रे जे असतात कीटकांचे, जे श्वसन छिद्रे जे असतात याद्वारे जे आहेत ते कीटक काय तर शोषण करत असतात, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, पदार्थाच्या खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंमध्ये सर्वाधिक आकर्षण बल असते? बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी पदार्थाच्या 4 अवस्था आपल्याला इथे दिलेल्या आहेत. यापैकी बघा कोणती जी अवस्था आहे पदार्थाची ज्यामध्ये ज्यांच्या रेणूमध्ये काय तर आकर्षण बल हे सर्वात जास्त असते? बघा विद्यार्थी मित्रांनो, पदार्थाच्या एकूण किती अवस्था आहेत? तर पदार्थाच्या एकूण ह्या 5 अवस्था असतात. सर्वसामान्य अवस्था ज्या आहेत पदार्थाच्या ह्या 3 अवस्था मानल्या जातात, परंतु पदार्थाच्या ज्या आहेत त्या एकूण 5 अवस्था आहेत. त्यापैकी 4 अवस्था आपल्याला इथे दिलेल्या आहेत, स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा. याच्या व्यतिरिक्त आणखी एक अवस्था असते, ती म्हणजे असते बोस आइन्स्टाईन नावाची एक अवस्था असते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच स्थायू अवस्था. स्थायू अवस्था जी असते विद्यार्थी मित्रांनो यामध्येच आकर्षण बल जे असते ते सर्वात जास्त असते, कारण स्थायू अवस्थेमध्ये जे काही रेणू असतात किंवा जे काही अणू असतात आपले, ते अणू एकमेकाच्या सर्वात जवळ असतात, म्हणून बघा यामध्ये सर्वात जास्त आकर्षण बल असते. तर बघा यामध्ये सर्वात कमी आकर्षण बल जे आहे ते कोणत्या घटकामध्ये असते? तर बघा यामध्ये वायू जो घटक आहे या वायू घटकामध्ये किंवा वायू या अवस्थेमध्ये आकर्षण बल हे सर्वात कमी असते आणि स्थायी अवस्थेत आकर्षण बल हे सर्वात जास्त असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त बघा यामध्ये जिथे आकर्षण बल जिथे सर्वात जास्त आहे तिथे जे रेणू किंवा अणू असतात, रेणू आणि अणू जे असतात यामध्ये जे की गती असते रेणू किंवा अणूची, तर ती गती जी आहे ती गती कमी असते. म्हणजेच जिथे आकर्षण बल सर्वात जास्त असेल म्हणजे स्थायू अवस्था, यामध्ये अणूची जी गती असते त्यांच्यामध्ये असलेले जे काही अणू असतात त्यांची गती सर्वात कमी असते. तर वायू या अवस्थेमध्ये अणूची जी गती असते विद्यार्थी मित्रांनो ते सर्वात जास्त असते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सर्वात जास्त गती म्हणजे रेणूंमध्ये सर्वात जास्त गती, पदार्थाच्या रेणूंमध्ये सर्वात जास्त गती ही कोणत्या अवस्थेत असते? तर ते वायू अवस्थेत असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणता एक तर बघा प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणता एक धातू सदृश्य आहे? म्हणजेच मेटॉलॉइड आहे. तर बघा यापैकी बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. यापैकी ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, सिलिकॉन. सिलिकॉन जे आहेत हे एक धातू सदृश्य आहे. म्हणजेच बघा धातू नाही तर धातू सदृश्य म्हणजेच बघा जो पदार्थ पूर्णपणे धातूही नाही आणि पूर्णपणे अधातूही नाही त्याला आपण धातू सदृश्य असं म्हणतो. म्हणजे ज्या पदार्थामध्ये काही गुण जे आहेत ते धातूचे असतात तर काही गुण हे अधातूचे असतात, त्यालाच आपण धातू सदृश्य असं म्हणतो. ज्यालाच आपण सेमीकंडक्टरसुद्धा म्हणतो. सेमीकंडक्टर जे धातू असतात किंवा सेमीकंडक्टर जे पदार्थ असतात ते. तर बघा यापैकी सिलिकॉन जे आहेत हे एक सेमीकंडक्टर किंवा धातू सदृश्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी ही सुमारे किती किलोमीटर आहे? महाराष्ट्र राज्याची जी पूर्व पश्चिम लांबी आहे ही एकूण किती किलोमीटर आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, एकूण 700 किलोमीटर. तर बघा महाराष्ट्र राज्याची जी काही पूर्व पश्चिम लांबी आहे ती ऑप्शन क्रमांक डी 800 किलोमीटर इतकी आहे. तर बघा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती 800 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर जी लांबी असते ती जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती 700 किलोमीटर इतकी आहे. तर बघा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी ही 800 किलोमीटर इतकी आहे आणि दक्षिणोत्तर लांबी ही 700 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10,
अस्तंभा शिखर हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा अस्तंभा शिखर हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच नंदुरबार जिल्हा जो आहे, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तंभा डोंगर किंवा अस्तंभा शिखर जे आहे ते आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्याचा जलविभाजक आहे. बघा यामध्ये बघा एक रिकामी जागा दिली आहेत. तर यापैकी खाली जे 4 आपल्याला जे की पर्वतरांगा दिलेल्या आहेत किंवा डोंगररांगा दिलेल्या आहेत, या डोंगररांगापैकी एक डोंगररांग जी आहे ती कृष्णा आणि भीमा नदीचा जे आहेत ते नदीचे जे खोरे आहेत ते वेगळे करते किंवा त्यालाच आपण जलविभाजक असं म्हणतो. तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच शंभू महादेव डोंगररांग जी आहे ती कृष्णा आणि भीमा नदीची एक जलविभाजक आहे. तर बघा शंभू महादेव डोंगररांग जी आहे ती कृष्णा आणि भीमा. नंतर बघा प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला? महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच पोरबंदर जे आहे गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधी यांचा जन्म झालेला आहे. तर बघा यांचा जन्म हा 2 ऑक्टोंबर 1869 यावर्षी 2 ऑक्टोंबर 1869 यावर्षी महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झालेला आहे. तर बघा तुम्हाला हे जे वर्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला किंवा कधी झाला हा सुद्धा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर असेल 2 ऑक्टोंबर 1869 यावर्षी आणि तो जन्म त्यांचा पोरबंदर या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, पहिली भारतीय मालकीची जी कापड गिरणी आहे ती कोणी सुरू केली? तर बघा पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी ही कोणी सुरू केली? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर बघा इथं आपल्याला 4 ऑप्शन आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. नानाभाई कावसजी डावर. नानाभाई कावसजी डावर यांनी भारतातील पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी जी आहे ती सुरू केली होती. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील भक्तिपंथांचा प्रसार. तर बघा महाराष्ट्रातील जे काही भक्ती संप्रदाय आहे किंवा भक्तिपंथ आहे याचा प्रसार खालीलपैकी कोणाच्या शिकवणीतून झाला? तर बघा महाराष्ट्रातील जे काही भक्तिपंथ आहे किंवा भक्ती आहे याचा प्रसार जो आहे हा कोणाच्या शिकवणीतून झाला? तर बघा याचं बघा ते 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणीतून महाराष्ट्रातील सर्वप्रथम जेव्हा भक्तिपंथाचा जो प्रसार सुरू झाला तर तो प्रसार संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणीतून झाला. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी संत ज्ञानेश्वर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, भारतीय संघराज्यात एखाद्या राज्याला दाखल करून घेण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो? म्हणजेच बघा भारतीय संघराज्यामध्ये एखादं नवीन राज्य जर आपल्याला दाखल करून घ्यायचं असेल तर याचा जो अधिकार असतो तो कोणाकडे असतो? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. तर ऑप्शन क्रमांक सी संसद. तर याचा जो अधिकार असतो म्हणजेच भारतीय संघराज्यात एखाद्या राज्याला दाखल करून घेण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला असतो. आणि हे जे काही एखादं नवीन राज्य दाखल करून घेण्याचा जो काही अधिकार आहे तो कलम 2 जे असते भारतीय संविधानातील कलम क्रमांक जे 2 आहे या कलम क्रमांक 2च्या अंतर्गत एखादं नवीन राज्य जर भारतात दाखल करून घ्यायचं असेल तर संसद कलम 2च्या अंतर्गत ते दाखल करू शकते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, भारतीय संविधानाच्या अंतर्गत खालीलपैकी कशाची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येते? बघा भारतीय संविधानाच्या अंतर्गत खालीलपैकी कशाची अंमलबजावणी हे न्यायालयाद्वारे करता येते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय? तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार जे असतात म्हणजेच आपले जे काही मूलभूत जे काही हक्क जे आहेत आपले जे मूलभूत हक्क जे असतात विद्यार्थी मित्रांनो तर हे जे आहेत न्यायालयाद्वारे अंमलबजावणी करता येते. म्हणजेच न्यायालयात आपण मूलभूत हक्काच्या विषयी आपण दाद मागू शकतो. परंतु इतर जे काही तत्त्व आहे जसे की मूलभूत कर्तव्य, उद्देशिका किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे तर याच्या बाबतीत आपण न्यायालयामध्ये धाव घेऊ शकत नाही. परंतु
मूलभूत अधिकार म्हणजेच मूलभूत हक्काच्या बाबतीत आपण न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतो, म्हणजेच न्यायालयामध्ये आपण त्याची दाद मागू शकतो. तर म्हणून याचं बरोबर उत्तर जे असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक डी हे असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, भारताची संघीय विधिमंडळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर भारताचे जे काही संघीय विधिमंडळ आहे ते कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा भारताचे जे काही संघीय विधिमंडळ आहे ते कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन आहेत. यापैकी बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत संसद. तर भारताचे जे काही संघीय विधिमंडळ आहे याला आपण संसद असं म्हणतो. तर म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी संसद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, 2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? बघा 2025च्या 67व्या तर याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी पृथ्वीराज मोहोळ. पृथ्वीराज मोहोळ जे आहेत ते 2025ची जे काही 67वी जे काही महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे याचं विजेता पृथ्वीराज मोहोळ हा आहेत, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, सध्या म्हणजेच मार्च 2026च्या पर्यंत RBIचे गव्हर्नर कोण आहे? तर बघा मार्च 2026च्या तारखेपर्यंत RBIचे जे गव्हर्नर आहेत ते सध्या कोण आहे? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक सी असणार, म्हणजे संजय मल्होत्रा जे आहेत हे सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा मुख्य स्रोत कोणता आहे? बघा भारताचे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे याचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. तर सेवा क्षेत्र हा जो आहे हा भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचा सर्वात मोठा आणि सर्वात मुख्य स्रोत आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवा सुरू केले आहे? कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रोजेक्ट महादेवा सुरू केले आहे? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच फुटबॉल या खेळासाठी म्हणजेच फुटबॉल या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने काय तर प्रोजेक्ट महादेवा सुरू केलेले आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी फुटबॉल या खेळासाठी. याच्या व्यतिरिक्त बघा हाच प्रश्न जर फिरून विचारला, म्हणजेच कोणत्या राज्य सरकारने फुटबॉल या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोजेक्ट महादेवा सुरू केले आहेत? तर असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे आपलं महाराष्ट्र असेल. किंवा हाच प्रश्न पुन्हा तुम्हाला अशाही प्रकारे विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्य सरकारने फुटबॉल या खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या नावाने एक विशेष योजना जी आहे ती सुरू केलेली आहे किंवा विशेष प्रोजेक्ट सुरू केलेला आहे? तर तेव्हा आपलं उत्तर असेल प्रोजेक्ट महादेवा. तर बघा येथेच तुमचे 3 प्रकारचे प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते तयार होतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने फुटबॉल या खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रोजेक्ट महादेवा हे सुरू केलेले आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, कोणाच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो? बघा कोणाच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस हा साजरा केला जातो? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्त 12 जानेवारी बघा 12 जानेवारी रोजी दरवर्षी काय तर राष्ट्रीय युवक दिवस हा साजरा केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, कोणता मासा हा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर बघा कोणत्या माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच सिल्वर पॉपलेट हा जो मासा आहे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित झालेला आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी सिल्वर पॉपलेट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, मनी भवन गांधी संग्रहालय हे कोठे स्थित आहे? बघा मनी भवन हे गांधी संग्रहालय जे आहे हे कोठे स्थित आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच मुंबईमध्ये मनी भवन
गांधी संग्रहालय जे आहेत ते आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी मुंबई. तर मणिभवन गांधी संग्रहालय कुठे आहेत, तर ते आहे मुंबईमध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, भारताचा पहिला अणुस्फोट कोठे झाला होता. बघा भारताचा पहिला जो काही अणुप्रयोग आहे किंवा अणुस्फोट आहे तो कोठे घडून आणला गेला होता किंवा त्याचा जो प्रयोग आहे तो सर्वप्रथम कोठे झाला होता. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच पोखरण. तर पोखरण या ठिकाणी भारताचा पहिला अणुस्फोट किंवा अणुप्रयोग जो आहे तो घडून आणला गेला होता. तर बघा हा जो काही अणुप्रयोग आहे हा कोणत्या नावाने घडून आणला होता किंवा त्या अणुप्रयोगाचं नाव काय होतं. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आपलं स्माइलिंग बुद्धा. स्माइलिंग बुद्ध असा जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी आपण 25 प्रश्न जे आहेत ते सामान्य ज्ञान या विषयावर बघितले आहेत. तर उर्वरित जे काही 5 प्रश्न आहेत यामध्ये आपण 3 प्रश्न हे नेहमीप्रमाणेच मराठी या विषयाचे आणि 2 प्रश्न हे गणित या विषयाचे बघणार आहोत. तर बघा प्रश्न क्रमांक 26 आहे, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही अशा शब्दासमोरला एक शब्द आहे, तो एक शब्द तुम्हाला सांगायचा आहे. म्हणजेच ज्याला कोणती उपमा देता येत नाही अशा शब्दासमूहाला काय म्हणतात. तर बघा याच्यामध्ये बघा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक बी हे असणार आहेत, म्हणजेच अनुपम. अनुपम हे आपलं बरोबर उत्तर असणार. म्हणजे ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्याला आपण अनुपम असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा स्वयंभू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक सी परावलंबी. परावलंबी. तर स्वयंभू शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा परावलंबी आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी परावलंबी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, घटोत्कच या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला इथे ओळखायचा आहे. बघा घटोत्कच या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच कपटी मनुष्य. कपटी मनुष्य असा घटोत्कच या शब्दाचा जो विद्यार्थी मित्रांनो ते अर्थ होतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 29, दर साल दर शेकडा 10 दरांनी 1000 रुपयाचे किती वर्षात सरळ व्याज हे 200 रुपये इतकं होईल. तर बघा येथे आपल्याला 1000 रुपये जे आहेत हे मुद्दल रक्कम दिलेली आहे आणि व्याजदर किती आहे 10 आहे. तर 200 रुपये इतकं व्याज होण्यासाठी बघा 10% दराने जर आपण बघितलं तर 1000 रुपयाचे 10% किती होतात, तर 100 रुपये इतके होतात. आणि जर ते 200 रुपये व्याज व्हायचं असेल तर याला 2ने गुणलं म्हणजेच 200 होईल. म्हणजेच 2 वर्षामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काय तर त्याचं सरळ व्याज होईल 200 रुपये, म्हणून बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, 25चे 45शी गुणोत्तर काय आहे. तर बघा 25चे 45शी गुणोत्तर काय आहे. तर बघा 25चे गुणोत्तर 45चे कसे काढायचे, तर 25 भागेला म्हणजेच छेदामध्ये 25 अंशामध्ये 25 घ्यायचे आणि छेदामध्ये जे आहेत ते आपण 45 घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण काय तर त्याचं काय तर गुणोत्तर काढतो. बघा 25 भागेला 45 केलं असता बघा इथे 5ने याला 5चा भाग जातो आणि खाली 5ने आपल्या 9चा भाग जातो. म्हणजे याचं जे गुणोत्तर असणार आहे ते 5 भागेला 9 म्हणजे 5 9 असं असणार आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच 5 9 असं असणार आहेत. म्हणजेच 25चं 45शी जी गुणोत्तर आहे ते 5 9 असं असणार आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो शिपाई पदासाठी विचारले जातात. तर अशाच प्रकारचे अपडेट्ससाठी चॅनलला तुम्हाला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.